ओम साईराम मैत्रिणींनो, गेबरारी सगळी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। हे पहा, आज आपण 40 छातीच्या मापाचा फोरटक्स ब्लाऊज त्याची कटिंग पाहणार आहोत। त्याची तयार उंची आहे 14 इंच प्लस आपण 1 इंच घेतलेली आहे, म्हणजे झाली 15 इंच। त्याचे शोल्डर जे आहे ते आपण घेणार आहोत 5.5 इंचावरती। शोल्डर 5.5 इंच घ्यायचं आहे। त्याच पद्धतीने खालच्या साईडला थोड्याशा अंतरावरती 5.5 इंचावरती मार्क करून घ्यायचं, म्हणजे मागे पुढे होणार नाही। 5.5 इंच आपण याचा मुंडा घेणार आहोत। व्यवस्थित असं 5.5 इंचावरती मार्क करायचं। दोन्ही पॉइंट व्यवस्थित जोडून घ्यायचे। त्यानंतर पहा, आता आपल्याला इकडे चेस्टचा चौथा भाग टाकून घ्यायचा आहे। 40चा चौथा भाग येतो 10 इंच प्लस त्यामध्ये 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन ॲड करणार आहोत। 10 प्लस 1.5 इंच झाली 11.5 इंच। अशा पद्धतीने 11.5 इंचावरती मार्क करून घ्यायचं आणि व्यवस्थित हे दोन्ही पॉइंट असे जोडून घ्यायचे। याच पद्धतीने पहा, कमरेच्या साईडलाही आपल्याला 11.5 इंचावरतीच मार्क करून घ्यायचं आहे। दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं 11.5 इंचावरती मार्क करून घ्यायचं। त्यानंतर हे दोन्ही पॉइंट असे व्यवस्थित जोडून घ्यायचे आहेत। याचे हे पहा, आपण गळ्याची रुंदी जी आहे ती 2.25 इंचावरती घेणार आहोत। 2.25 इंच आपण गळ्याची रुंदी घेतलेली आहे। हा डिझायनर ब्लाऊज आहे, त्यामुळे मी याचा नेक कट करून दाखवणार नाही आहे। आणि हे पहा, इकडे आपल्याला मुंड्याची खोली जी आहे ती 1.5 इंचावरती घ्यायची आहे। 1.25 इंच घेतली तरीही चालते, 1.5 इंच घेतली तरीही चालते। मला इथे 1.5 इंच घ्यायची आहे, त्यामुळे मी 1.5 इंचावरती घेतलेली आहे। ज्यावेळेस खूप डीप नेक असतो त्यावेळेस तुम्ही 1.25 इंचावरती घेतली तरी चालते। 1.5 इंच आपण इथे घेतलेली आहे। ह्याचा टक्स पॉइंट जो आहे बॅकचा तो आपण घेणार आहोत 4 इंचावरती आणि ह्याची उंची घेणार आहोत 4 इंचावरती। व्यवस्थित असं मार्क करून घेणार आहोत। अर्धा इंच कमरेच्या साईडला शिलाईमध्ये जाणार आहे। तयार टक्स हा 3.5 इंचाचा होणार आहे। 3.5 इंचाची उंची होणार आहे। अर्धा इंच दोन्ही बाजूने त्यात घ्यायचं, म्हणजे 1 इंचाचा तो तयार होणार आहे। आता फिटिंगच्या साईडला आपल्याला अर्धा इंच वरच्या साईडला जायचं आहे आणि जिथे टक्स पॉइंट आपण देऊन घेतलेला आहे तिथपासून अशी तिरकस अशी रेषा देऊन घ्यायची आहे आणि तो पार्ट आपल्याला कट करून घ्यायचा आहे। जिथे टक्स आहे तिथपर्यंत आपल्याला तो असा कट करून घ्यायचा आहे। याने फिटिंग खूप सुंदर येते, एकदम व्यवस्थित असं ब्लाऊज दिसतो फिटिंग केल्यानंतर। आता जसं पहा, आपण बॅकचा पार्ट कट केला होता तो आपल्याला फ्रंटच्या साईडला ठेवून घ्यायचा आहे। त्यासाठी आपल्याला कपडा सरळ करून घ्यायचा आणि अर्धा इंच अंतर जे आहे त्या आयुक पट्टीसाठी आपल्याला एक्स्ट्रा सोडायचं आहे। आयुक पट्टीच्या साईडला अर्धा इंच अंतर एक्स्ट्रा सोडून त्यानंतर आहे जसा तसा आपण ड्रॉ करून घ्यायचा आहे तसं आपण व्यवस्थित मार्क करून घेतला। त्यानंतर पहा, इकडे आयुक पट्टीसाठी आपण अर्धा इंच सोडून दिलं। इथेही 5.5 इंचावरती मार्क करून घ्यायचं व्यवस्थित असं। 5.5 इंचावरती मुंडा, 5.25 वरती मुंडा देऊन घ्यायचा आहे। 5.5 इंच शोल्डर आणि या साईडला पहा, इकडे आपल्याला आहे तेच मार्क टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर फक्त आपल्याला इकडे अर्धा इंच जे आहे ते आपल्याला वाढवून घ्यायचं आहे, ते आपण नंतर घेऊया। इथे पहा, आपण मुंड्याची खोली जी आहे ती 1 इंचावरती देऊन घेणार आहोत। जर 1.25 इंच घेतलं तर इकडे 1.25 इंच द्यायचं आहे समोरच्या भागासाठी। मागच्या भागासाठी द्यायचं 1.25 इंच, समोरच्या भागासाठी मुंडा खोली द्यायची आहे 1.25 इंचावरती। आपण इथे 1.5 इंच मार्क केलेलं होतं, त्यामुळे आपण 1 इंचावरती देऊन घेतलेली आहे। आता हे पहा, वरच्या साईडला आपल्याला इकडे अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे, जो आपला इकडे टक्स येणार आहे मुंड्यामधला त्यासाठी, आणि खालच्या साईडने 2 इंच वाढवून घेतलेला आहे। अशा पद्धतीने वाढवून घ्यायचं, खालच्या साईडला 2 इंच, वरच्या साईडला अर्धा इंच। आता हे पहा, आपण बॅक साईडला तयार उंची 14 होती तर प्लस 1 इंच घेतली होती 15 इंच। त्याच पद्धतीने समोरच्या साईडला आपल्याला आता 1 इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे। 15 प्लस 1 इंच 16 इंचावरती व्यवस्थित असं मार्क करून घ्यायचं। समोरच्या भागासाठी आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायची आहे, जी आपण बॅकला कितीही तुम्ही उंची घेतली त्यामध्ये प्लस 1 इंच करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं सरळ एक रेषा देऊन घ्यायची आहे। 16 इंचावरती बरोबर असं शेवटपर्यंत सरळ असं मार्क करून एक रेष देऊन घ्यायची। अशा पद्धतीने आपण सरळ रेषा देऊन घेतलेली आहे। अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे, हे आठवणीत ठेवायचं आहे आयुक पट्टीच्या साईडला। आता इकडे पहा, बरोबर 5.5 इंच प्लस आयुक पट्टी अर्धा इंच, म्हणजे आपलं ते झालं 6 इंच।
6 इंचावरती रेडी झालेलं आहे। आता याची पण गळा रुंदी आपण जी आहे ती 2.25 इंचावरती घेतलेली आहे। गळ्याची उंची जी आहे ती 6.5 इंच आपली रेडी होणार आहे। आपण 7 इंच घेतलेले आहे। अर्धा इंच मुंड्यामध्ये अर्धा इंच आपली शोल्डर फिटिंगमध्ये जाणार आहे। खालच्या साईडने आपण 3 इंचावरती मार्क केलं गळा रुंदी। अशा पद्धतीने पहा हे पूर्ण जोडून घेतलं आणि त्यानंतर व्यवस्थित असं त्याला गोल शेप देऊन घेतला। हा 4 टक्स ब्लाऊज आहे। तुम्ही हव्या त्या प्रकारचं समोरच्या साईडला गळ्याला डिझाइन देऊ शकता। मी गोलच देणार आहे त्यामुळे गोल गळा घेतलेला आहे। त्याच पद्धतीने पहा आता आपल्याला इथे योकपट्टीचं मार्क देऊन घ्यायचं आहे। आपल्याला योकपट्टी घ्यायची आहे 3 इंचावरती। तुम्हाला हवी असेल तर 2.5 घेऊ शकता। इथे 3 इंचावरती आपण योकपट्टीचं मार्क करून घेणार आहोत। दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं 3 इंच मार्क करायचं। जिथे आपण 16 इंचाची उंची घेतली होती तिथपासून 3 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे आणि सरळ अशी एक रेषा देऊन घ्यायची आहे पूर्ण लास्टपर्यंत। हे पहा अशा पद्धतीने आपण 3 इंचावरती पूर्ण व्यवस्थित रेषा देऊन घेतलेली आहे। आता आपल्याला योकपट्टीच्या वरच्या साईडला तिकडे आहे तिकडे 1.25 इंच वरच्या साईडला जास्त घ्यायचं आहे। 1.25 इंच अंतर घ्यायचं आहे आपल्याला। 1.25 इंच वरच्या साईडला घेतलं। 3 इंच समोरच्या साईडला यायचं आहे योकपट्टीचं अंतर सोडून। 3 इंचावरती समोरच्या साईडला येऊन असं हे पहा फ्रेंच कर्वच्या सहाय्याने व्यवस्थित असं आपल्याला योकपट्टीचा शेप देऊन घ्यायचा आहे। दाखवल्याप्रमाणे असा योकपट्टीचा व्यवस्थित असा शेप देऊन घ्यायचा। त्यानंतर पहा आता टक्सची जी रुंदी आहे ती आपल्याला मधला जो टक्स आहे मेन टक्स त्याची रुंदी आहे ती आपल्याला घ्यायची आहे 4 इंचावरती। 4 इंचावरती मार्क करायचं आणि त्याच्या बाजूला 1-1 इंचचं पॉईंट देऊन घ्यायचं। अशा पद्धतीने आपलं हे 2 इंच अंतर इथे कव्हर होऊन जाणार आहे। अशा पद्धतीने पहा 1-1 इंचाचं मध्ये अंतर देऊन घेतलं। आता हे मधला जो टक्स आहे मेन टक्स आहे त्याची उंची आपल्याला घ्यायची आहे 2.5 इंच। 2.5 इंचावरती हा टक्स देऊन घ्यायचा आहे। जिथे 1-1 इंचाचं आपण पॉईंट देऊन घेतला होता ते व्यवस्थित असं जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आता योकपट्टीच्या साईडचा जो आपला टक्स आहे त्याची पूर्ण जी आहे उंची ती मोजून घ्यायची। आपली 5.5 इंच आली तर आपण त्याचा मिडल काढायचा आहे 2.25 इंचावरती। 2.25 इंचावरती आपण मार्क करून घ्यायचं आणि ह्याची रुंदी जी आहे ती 2.5 इंचावरती घ्यायची आहे। 2.5 इंचावरती पहा हा टक्सची जी रुंदी आहे ती आपण 2.5 इंच घेतलेली आहे आयहूक पट्टी सोडून। आता ह्या दोन्ही जे टक्स आहे त्याच्यामधलं आपलं अंतर आहे 2 इंच। त्याच पद्धतीने याही साईडला आपण 2 इंचावरती व्यवस्थित असं मार्क करून घ्यायचं। आता इथे दाखवल्याप्रमाणे पहा मुंड्यापासून हे जे साईडचा जो आपण टक्स घेतलेला आहे त्याची जी रेषा आहे बरोबर त्या सरळ रेषेमध्ये यायचं आहे आणि तिथून असं सरळ आपल्याला 3 इंचावरती खालच्या साईडला यायचं आहे। आता इथे पहा व्यवस्थित असं योकपट्टी आपण जिथे हे केलेली आहे इकडे आपण जो एक्स्ट्राचा पहा इकडे किती भाग वाढवलेला होता 2 इंच आणि वरच्या साईडला अर्धा इंच तो आपल्याला व्यवस्थित पॉईंट असं जोडून घ्यायचा। सर्वात पहिले तो पॉईंट जोडून घ्यायचा। दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं त्याला जोडायचं आहे। आपली योकपट्टी जेवढी आहे आपल्याला तेवढीच पाहिजे आहे त्यामुळे योकपट्टी वाढवायची नाही आहे फक्त वरचा पार्ट आपल्याला वाढवायचा आहे तोच आपण जोडून घेतलेला आहे। आता हे पहा त्याचंही इथे अंतर 1.5 इंच यायला पाहिजे। हे पहा अशा पद्धतीने 1.5 इंचावरती मार्क करायचं। बॅक साईडला जसं आपण अर्धा इंच फिटिंगच्या साईडला घेतलं होतं त्याच पद्धतीने इथे अर्धा इंच वरच्या साईडला देऊन घ्यायचं आहे आणि फ्रेंच कर्वच्या साहाय्याने असं त्याला शेप देऊन घ्यायचा। अर्धा इंच दोन्ही साईडने घ्यायचं नाही तर मागे पुढे होणार तुमचं हे लक्षात ठेवा। बॅक साईडला आपण फिटिंगच्या साईडला अर्धा इंच वरच्या साईडला घेतलं होतं त्याच पद्धतीने याही साईडला समोरच्या भागासाठीही तुम्हाला अर्धा इंच घ्यायचं आहे। त्यानंतर पहा व्यवस्थित असा 2 इंचचा आपण मध्ये जो पॉईंट देऊन घेतला होता तिथपर्यंत व्यवस्थित अशी ही रेषा जोडून घ्यायची आहे। अशा पद्धतीने पहा आपली ही 4 टक्सची ड्राफ्टिंग झालेली आहे। आता आपण योकपट्टी कट करून घेऊया। काही नाही समजलं तर नक्की कमेंट करून विचारा। छोट्या मोठ्या गोष्टी पूर्ण मी तुम्हाला एक्सप्लेन केलेल्या आहेत। जरी नाही काही समजलं तर नक्की एक छोटीशी कमेंट करा, मी नक्की उत्तर देईल तुम्हाला। हे पहा दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे। जेवढी आपली योकपट्टी आहे तीच कट करायची आहे। एक्स्ट्रा समोरचा जो पार्ट आहे तो आपल्याला योकपट्टीसाठी घ्यायचा नाही आहे। तेवढीच योकपट्टी कट करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने योकपट्टी कट करून झाली आपली। आता जे अर्धा इंचचं आपण अंतर दिलं होतं तेही आठवणीने कट करायचं आहे नाहीतर
योगपट्टी आणि वरचा पार्ट जोडताना आपला तो भाग एक्स्ट्रा होण्याची शक्यता असते, त्यामुळे लक्षपूर्वक तेवढा कट करून घ्यायचा। तसंच मुंड्याच्या साईडला पहा, आपण मागचा मुंडा सोडून द्यायचा आहे आणि जो पुढच्या भागासाठी मुंडा आपण ड्रॉ केला होता तोच कट करायचा आहे। व्यवस्थित असा मुंडा कट करून घ्यायचा। शोल्डर पट्टी व्यवस्थित कट करून घ्यायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने आपला हा पार्ट कट झालेला आहे। आता आपण ह्याचा नेकही कट करून घेणार आहोत। नेकच्या साईडलाही आपल्याला जसा शेप दिला आहे तसा कट करून घ्यायचा आहे। बॅकचा आपण कट केलेला नाही आहे, तो वर्कचा ब्लाऊज आहे, त्यामुळे मी तो स्टिच करतानाच करणार आहे। हे पहा, अशा पद्धतीने आपण कट केलं। आता एक्स्ट्रा आपल्याला इकडे आयुपट्टीसाठी अर्धा इंच अंतर हवं होतं, ते आपण तेवढं मार्क केलं होतं, तेही व्यवस्थित घ्यायचं आहे। समोरचा एक्स्ट्रा कपडा काढून टाकायचा आहे। अशा पद्धतीने पहा, आपली 4 टक्स ब्लाऊजची जी कटिंग आहे ती पूर्ण झालेली आहे। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की एक छोटीशी कमेंट करून सांगा। काही अडचण असेल तेही नक्की विचारा। आता हे पहा, आपली योगपट्टी आणि जो वरचा त्याचा पार्ट आहे तो बरोबर एकदम पॉईंट टू पॉईंट बसणार आहे। हे पहा, अशा पद्धतीने आपण मधला टक्स गेला की रेडी होणार आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल